लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब. शोध सुरू. अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते. अतिरेकी डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती. स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप. अल फलाह विद्यापीठामध्ये पोलिसांकडून चौकशी. डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी. 26 जानेवारीला लाल किल्ल्याला रक्ष करण्याचा त्यांचा विचार होता. मुझम्मिलच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा. दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत जेट्सचे हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट. डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासामधून तो तुर्कीला गेल्याचंही सबूत. पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट. मोदींकडून LNJP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस तर केंद्रीय समितीकडून स्फोटानंतरच्या परिस्थितीचा आढावा. दिल्ली स्फोटाचा आणखी एक थरारक CCTV समोर. ब्लास्ट होता CCTV बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ झालेला स्फोट. दिल्ली स्फोटानंतर लष्कर ए तैयबाची POKमध्ये बैठक. दहशतवाद्यांचं फुलांची उधळण करत स्वागत. अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफमध्ये बैठक. रिजवान हनीफ लष्करच्या POK युनिटचा उपप्रमुख. देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्ब न उडवण्याची धमकी. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतपुरम विमानतळांचा उल्लेख. इंडिगोला धमकीचा मेल. नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला. वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही. वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार. नाईकांची माहिती. पेपरवर दोन्ही पार्टनरच्या सह्या. पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये नाही. हे सगळे वाचवण्याचे धंदे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अंजली दमानी यांची मागणी. अंजली दमानी यांनी केलेल्या मागणीचा करता करविता दुसराच. दमानी यांच्या मागणीला फार महत्त्व देत नाही. सूरज चव्हाणांचं प्रत्युत्तर. शिवसेना राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार. सुनावणीच्या वेळेला दोन्ही बाजूंना 3-3 तासांचा वेळ कोर्टाकडून देण्यात येईल. सुनावणीची बतावणी सुरू. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आजही ठाम विश्वास. शिवसेना पक्षचिन्हाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उद्धव ठाकरेंची टीका. फुकटचा ताठा आणि नाव उबाठा. मराठवाड्यामध्ये नुसतेच येऊन गेले. साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. एकमेकांच्या विरोधात लढा तर टीका टाळा. महायुतीच्या बैठकीमध्ये ठरली खास रणनीती. नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी कोल्हापूरमध्ये काँग्रेसची राजू शेट्टींसोबत युती. तर कोल्हापूरसह सातारा, नांदेड, जालना, संभाजीनगरमध्ये सुद्धा युतीसाठी वंचितचा प्रस्ताव. भाजप विरोधात लढण्याची भूमिका. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव. मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी. सूत्रांची माहिती. आगामी निवडणुकांसाठी शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा. कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर एकत्र निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हेंनीही तयारी दर्शवल्याची सूत्रांची माहिती.